पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर आता नाशिकमध्ये देखील अत्याचाराची अमानुष घटना उघड झाली आहे। गावातील सरपंचानं 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे या गुन्ह्यात मुलींच्या आजीनेही सहभाग घेतला असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। नाशिक जिल्ह्यातील या धक्कादायक प्रकरणात आरोपी सरपंच साईनाथ कोल्हे याने गावातील 2 अल्पवयीन मुलींवर सातत्यानं अत्याचार केला। तो मुलींना अहिल्यानगर, शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि इतर ठिकाणी घेऊन जात त्यांच्यावर बलात्कार करत होता। हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता। या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे मुलींच्या आजीनं आरोपीला साथ दिली आहे। संगीता आहिरे नावाच्या आजीनं स्वतःच मुलींना आरोपीच्या ताब्यात दिलं। पीडित मुलींनी विरोध केला असता आजीनेच त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ केली आणि घरात डांबूनही ठेवलं होतं। या अमानुष वागणुकीला कंटाळून मुलींनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली आणि हा प्रकार समोर आलाय। पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचाराची हकीकत पोलिसांना सांगितली। हे ऐकून पोलीसही हादरले। त्यांनी तातडीनं कारवाई करत आरोपी सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार आणि संगीता आहिरे यांच्या विरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरतीये। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना कठोर शिक्षेसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय। याच्यामध्ये 2 अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सोचा गुन्हा दाखल केलेला आहे। आपण 2023 ची घटना आहे। त्याच्यामध्ये प्राइम ऑफिसी एक 3 आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात। तर 3 आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे। तपास माझ्याकडेच आहे। याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढे आम्ही सादर करू। आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। आता ह्या ज्या मुली आहेत, ह्या मुली दोघेही अल्पवयीन आहेत आणि ही घटना जी आहे ही 2023 ची घटना आहे। सर, त्या मुली अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भामध्ये काय? बरोबर आहे। त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे, अॅट्रॉसिटी कायदा, त्या कायदा म्हणजे अॅट्रॉसिटी कायदा प्लस पोक्सो असं दोघं याच्यामध्ये कलम लागलेले आहेत। नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे काही तपासामध्ये आवश्यक आहे, कायद्याला अभिप्रेत आहे, तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, चांदवड।